संपला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार 9 वाजता मंत्रालयात होता का नाही. आणि माझं कामं काय चाललेली होती, एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप, राजकीय व्यक्तीचा, मी चुकून पक्ष म्हणलो, राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये. ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सीपी जी काही माहिती द्यायची ते देत होते. सीपींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आज पण मी सकाळी सीपींशी बोललो. सीपी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या. आता बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून, म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं, काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात. तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे. ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळं झालं. त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले. सगळ्यांना ते आदेश गेले, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या कलेक्टरांना, की अनधिकृत जिथं होल्डिंग लागलेले असतील, विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात, त्यावर तातडीनं कारवाई करा. ती कारवाई ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे. ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. त्याची पण कारवाई सुरू झाली. आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे, 20 तारखेपर्यंत आचारसंहिता, आज पण आचारसंहिता आहे, परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जातंय आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे, तर आचारसंहिता शिथिल करा. आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत. अवकाळी पाऊस पडतोय, प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठं मनुष्यहानी पण होते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत. त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर. त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाणाला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठेही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजेत. कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाणाची मागणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची, पोटॅश व्यवस्थित मिळतंय का,
युरिया व्यवस्थित मिळतोय का, DAP व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. फक्त मी मीडियाच्या समोर आलो नाही. माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण पण बघताय तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या. उजनीमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला ताबडतोब तिथून प्रांतांनी पण कळवलं. आपले दत्तामामा भरणे तिथले आमदार आहेत त्यांनी पण कळवलं. दत्तामामा रात्री उशिरापर्यंत मोटरबाईकवर तिथं त्या ठिकाणी फिरत होते. परंतु समुद्रात जशा लाटा येतात तशा उजनीमध्ये त्या हवेमुळं किंवा जोरात वारा वाहत होता त्यामुळं लाटा निर्माण झाल्या आणि जे घडू नये ते घडलं. आणि एका फॅमिलीतले 4 जण आणि दुसरे एक चेअरमन होते माजी, त्यांचा एक मुलगा, असे 5-6 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. एक जण पोहत बाहेर निघाला. आपण लगेच NDRFचे जवान टीम पाठवली आणि त्यांना सगळं पाहणी करायला लावली. परंतु ते काही लवकर सापडलं नाही. परंतु आता सगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत. त्याबद्दल देखील जी पुढची ह्या घटनेची गंभीरपणे नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रवरेचं नदी आहे तिथं आपला एक तालुका आहे अकोले, त्या अकोले तालुक्यामध्ये पण एक घटना घडली. तिथं तर कहर असा झाला, 2 मुलं पोहत असताना अडचणीत आली. NDRF आपण बोलवतो ती टीम आली आणि त्यांचीच बोट उडाली. आणि खरं तर ते इतके पट्टीचे पोहणारे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं बाकीचे सगळ्या लाईफ जॅकेट वगैरे सगळे असतं. तिथं SDRFची टीम आपण पाठवली. त्या सगळ्या नेहमी असं काही झालं तर ताबडतोब आपण त्या टीमला निमंत्रित करतो आणि तिथं पाठवतो. तिथं पण ही दुर्दैवी घटना घडली. वास्तविक त्याला राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जाऊ नये. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ह्याचं राजकारण न करता ह्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या विभागांनी पण घेतली पाहिजे. आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते, येत आहेत, आज पण येत होते. कारण उद्या परवा सुट्टी आहे. मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि ह्या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवू नये. आम्ही सगळे लक्ष ठेवू. पब संस्कृतीबद्दल तुम्हाला पुण्यात काय वाटतं? कारण पुणेकरच याला आता विरोध करताना माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्या बद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठंही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये. राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये. आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये. एक्साईजचा संबंध येत असेल तर एक्साईजच्या लोकांनी करू नये. कारण माझ्याकडे पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो. राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो. या सगळ्या घटनेमध्ये राजकारण होताना दिसतंय का? कारण विरोधकांकडनं सरकारवरती टीका होते, गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई जी काय होताना हो, तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली. माझ्याकडे आता ती नोट आहे. फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढं हे करायची नाही. परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे. घटना काहीतरी रात्री 2:30ला घडलेली आहे. त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं 2 जणांना उडवलेलं आहे, खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं. त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्यामध्ये 304 ह्या सगळ्या गोष्टी त्याचा फार स्वतः लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केलाय. ही सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली
बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला. परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला. त्याला तो 18 वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला तिथं त्याच्यात नेलं. जे काही पुढची कारवाई होती ती केली. त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली. त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं. वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही. जे काही असेल ते रीतसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिलाय. आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो आहे. माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच. मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे. सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे. अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा राग येते. आता काय तर बार सील करायचे, आता काय तर महापालिका जाऊन अतिक्रमण काढणार, हे जे काय इतके दिवस सगळं त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. चौकशीमध्ये कोण कोण दोषी आहेत, काय काय आहे त्याच्यावर सत्य कारवाई पुढची त्या ठिकाणी केली. वकील आहेत ते तुमचे आहेत, सुप्रिया सुळे म्हणतात, नितेश राणे म्हणतात ते शरद पवारांचे वकील आहेत. प्रशांत पाटील आरोपी. एक मिनिट मला सांगा, आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे? कोण आहे दिल्लीमध्ये? सांगा ना. साळवे साहेब आहेत, हरीश साळवे. एवढं तर तुला माहिती आहे. जर उद्याच्याला तू हरीश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली, वकील काही तुझा तो हरीश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला. वकील कुणाची केस घेऊ शकतो. तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची, हे वकील कोण देत नाही. आता ह्याच्या ओळखीचा वकील, हा तुझा आता तिकडं, हा तुझा तिकडं, ही सगळी बकवास आहे बाबांनो. ह्याच्यातनं कारण नसताना आपण ही सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडेच घेऊन चाललेलो आहे. वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना. तुला कुणी नेमला, तुला कुणी तिथं हे केस लढवायला दिली? बारवाले मोर्चा काढतायत. बारवाल्यांनी आज मोर्चा काढला. एक्साईजवाले त्यांच्याकडून पैसे घेतात. एक मिनिट, त्यांनी सांगावं ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले. त्यांनी खुबिया कॅमेऱ्यामध्ये ते दाखवावं. किंवा काही अलीकडे तर इतकी सगळ्या तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. सगळ्या गोष्टी फोन कुणी केला तर फोन पण आपण टेप करू शकतो. काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं. दादा त्यांचं म्हणणं आहे की अचानक अशी घटना घडतात. ही गाडी काय हॉटेलमध्ये धडकलेली नाही ना बारमध्ये धडकली, रस्त्यावर धडकली आहे, तर आमच्यावर कारवाई का?